Good morning, all of you. In today's lecture, we will continue our last question, uh, rural marketing strategy. Okay, last lecture मध्ये आपण रुरल मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी लर्न केल्या होत्या. त्यामधले काही पॉइंट आपण लर्न केलेले आहेत. स्ट्रॅटेजी फॉर इफेक्टिव्ह रुरल मार्केटिंग. So first of all, we was learn product strategy. These are includes new product design, alteration to the existing product, packaging, and service of the product. Okay. Then we was learn second point, pricing strategy, because consumer are price sensitive. That is why we prefer various pricing strategy. These are includes low pricing point. That means we offer our product at a reasonable price level. Then low cost packaging. That means we prefer very small packaging. Then discount. That means we provide discount facility to the customer, but only durable product. Then we as well as we provide credit facility to the customer. These are also this is also provide on durable product. Then next we was learn distribution strategy. We use various distribution strategy. These are includes distribution up to federal market, then public distribution system, oil companies, and use of cooperative society. And lastly, you was learn in short promotional strategy. That is why now we learn in detail what is promotional strategy. Okay, promotional strategy काय आहे हे आपण लर्न करणार आहोत. रुरल कंझ्युमर कॅन बी अट्रॅक्टेड बाय द लोकल अँड रिजनल प्रमोशनल इफोर्ट. रुरल कस्टमर काय करतात तर काही प्रमोशनल इफोर्ट साठी प्रमोशनल ऍक्टिव्हिटीकडे अट्रॅक्ट होतात. सो यासाठी आपण काय करतो, बेसिकली आपल्याला माहिती आहे प्रमोशनल स्ट्रॅटेजी कोणते असतात. तर ऍडव्हर्टायझिंग आहे, पब्लिसिटी आहे, सेल्स प्रमोशन आहे, ओके, पर्सनल सेलिंग आहे. दीज आर द सब एलिमेंट ऑफ प्रमोशन असं आपण लर्न केलेलं आहे. सो here we prefer first thing advertising. So advertising is the paid form of non-personal communication of goods, services, and idea. So the basic purpose of advertising is provide information about goods, services, and idea असं आपण लर्न केलेलं आहे. So advertising is the rural context must be designed according to the need of rural consumer. मग जेव्हा आपण रुरल मार्केटिंग साठी किंवा रुरल कंझ्युमर साठी ऍडव्हर्टायझिंग करतो तेव्हा रुरल कंझ्युमरच्या नीड काय आहेत किंवा ते कोणत्या पॉइंट कडे अट्रॅक्ट होऊ शकतात ह्या बेस कन्सिडर करून आपल्याला ऍडव्हर्टाईज ह्या प्रिपेअर कराव्या लागतात. सो इट मस्ट इनकॉर्पोरेटेड कल्चरल फॅक्टर अँड रिजनल लँग्वेजेस. ओके, म्हणजे तुम्हाला काही कल्चरल फॅक्टर किंवा बेसिकली काय म्हणतो आपण रुरल कंझ्युमर प्रेफर ट्रॅडिशनल फॅक्टर, ओके, और ट्रॅडिशनल कल्चर. मॉडर्न फॅक्टरला किंवा मॉडर्न कल्चरला ते जास्त इम्पॉर्टन्स देत नाही. किंवा रुरलच्या जर रुरलच्या कंझ्युमरसाठी जर तुम्ही एखादी ऍड करत असाल तर ते इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये करून चालेल का? हो, नाही, नक्कीच. तर रुरलचे कंझ्युमर कोणत्या लँग्वेज मध्ये कम्फर्टेबल आहेत किंवा त्यांना कोणती लँग्वेज ही इझिली अंडरस्टूड होऊ शकते अशा लँग्वेज मध्ये तुम्हाला ऍड ही करावी लागेल. ऍज वेल एज हिअर वी फोकस रुरल कल्चर अँड रुरल लँग्वेजेस. ओके, rural media for advertising product can be broadly classified into conventional mass media and non-conventional, that means rural centric media. आता इथे फक्त आपल्याला एकच पॉइंट बघायचा आहे, डिटेल ऍडव्हर्टायझिंग. सो इथे काय सांगितलेलं आहे तर रुरल ऍडव्हर्टायझिंग साठी आपण दोन मेथड यूज करतो, कन्व्हेन्शनल मास मीडिया अँड नॉन कन्व्हेन्शनल मास मीडिया. ओके, सो फर्स्ट आहे conventional mass media. That means these are includes news and magazine, then television, then radio, cinema, outdoor, and internet. So conventional media, first newspaper. So here we prefer the local language newspaper and magazine are popular among educated rural families. Okay,
म्हणजे जेव्हा आपण न्यूजपेपर मध्ये एखादी ऍड देणार आहोत फॉर और रिगार्डिंग कंझ्युमर रुरल पीपल, तर त्याच्यासाठी आपण कोणतं न्यूजपेपर चॅनल यूज करायचं आहे किंवा मीडिया यूज करायचा आहे, मॅगझिन कोणतं यूज करायचं आहे, जे लोकल लँग्वेज मध्ये असेल. ओके, असे मीडियाज आपण काय करू शकतो, इथे यूज करू शकतो अंडर न्यूज अँड मॅगझिनच्या अंडर. सेकंड, टेलिव्हिजन. टेलिव्हिजन इज अ फास्टर ग्रोइंग मीडिया इन रुरल इंडिया. ओके, म्हणजे टेलिव्हिजनला जास्त इम्पॉर्टन्स देणारे पर्सन आपण जास्त बघितलं तर अर्बन पेक्षा सुद्धा रुरलचे पीपल हे टेलिव्हिजन कडे जास्त अट्रॅक्ट होतात असं आपण म्हणू शकतो. So with the increasing ownership of television and the influx of cable and satellite television, the medium is gaining new ground in the rural area. आणि जर तुम्हाला काही गोष्टी लक्षात असतील, ऑब्झर्व केला असाल कधी रुरल एरिया, तर तिथे केबल चॅनल असतात बघा, आणि एक सेंटर केबल चॅनलच्या अंडर तिथे काय सॅटेलाइट चॅनलच्या अंडर काय केले जातात, काही चॅनल हे प्रोव्हाइड केले जातात. तर जे सेंट्रलाइज सॅटेलाइट चॅनल आहे, यांना काय करा तुम्ही, ह्या ऍडव्हर्टायझिंग ज्या आहेत लोकल ऍडव्हर्टायझिंग, त्या तुम्ही पे करू शकताय किंवा स्पेंड करू शकताय त्यांच्यावरती सम अमाउंट. सो दिस इज द टेलिव्हिजन ऍडव्हर्टायझिंग. देन रेडिओ. रेडिओ इज अ वेल इस्टॅब्लिश मीडियम इन रुरल एरिया. आणि आपल्याला माहिती आहे की रेडिओ सुद्धा जास्तीत जास्त बघणारे किंवा ऐकणारे लोक ही रुरल एरिया मधले आहेत. So today's, with the rise in the number of FM radio station, radio can be effectively used as a medium of rural communication. आणि रुरल कम्युनिकेशन काही ठिकाणी जिथे टीव्ही सुद्धा टेलिव्हिजन सुद्धा यूज केलं जात नाहीये, त्या ठिकाणी रेडिओ हे एक इफेक्टिव्ह मीडियम आहे असं सांगितलं जातं. सो हिअर वी प्रेफर ऑल्सो रेडिओ मीडियम. देन नेक्स्ट, सिनेमा. फिल्म अँड थिएटर अट्रॅक्ट लार्ज रुरल ऑडियन्स. आणि तुम्हाला नक्कीच माहिती आहे की जेव्हा एखादी फिल्म स्टार्ट होण्याच्या आधी 5-1 मिनिट वगैरे काही ऍड हे आपल्याला दाखवले जातात, पण सिनेमामध्ये सुद्धा जाणारा ऑडियन्स हा कसा आहे तर लार्ज आहे. दॅट इज वाय हिअर वी विल प्रेफर द मीडिया लाईक अ सिनेमा. सो शॉर्ट ॲडव्हर्टाइजमेंट फिल्म अँड सिनेमा स्लाइड कॅन बी युज्ड इन द disseminate product information. LIC and other private insurance company have been showing short movies in rural theater to create awareness about the life insurance. आणि इथे छोटे शॉर्ट फिल्म दाखवून काय केले जातात, तुमच्या प्रोडक्टची हे ऍड केली जाते इन सिनेमा हाऊस. ओके. देन आउटडोअर. सो आउटडोअर म्हणजे काय बघा, दिस इन्क्लूड्स होर्डिंग, वॉल पेंटिंग. ओके. सो आउटडोअर म्हणजे जर रुरल एरियामध्ये बघितलं असेल तर डोअर वरती किंवा वॉल वरती काय केले जातात, काही ऍड ह्या दिले जातात. दिस इज कॉल्ड द आउटडोअर असं म्हटलेलं आहे त्याला. वॉल पेंटिंग आर अन इफेक्टिव्ह अँड इकॉनॉमिकल मीडियम फॉर ऍडव्हर्टायझिंग इन रुरल एरिया. आणि ही कशी आहे तर वी कॅन इझिली अट्रॅक्ट, आपण म्हणजे इझिली त्या बघू शकतो आउटडोअर ऍडव्हर्टायझिंग कडे, किंवा त्या बऱ्याच वेळी काय होऊ शकतात तर रिकॉल होऊ शकतात, आणि खूपही कॉस्ट सेव्हिंग मेथड आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे इंटरनेट. सो मेनी कंपनीज आर नो युजिंग इंटरनेट फॉर प्रमोटिंग देअर प्रोडक्ट इन रुरल एरिया. ओके. सो इथे काही म्हणजे आता आपले नेटवर्किंग कसं आहे याच्यावरून तुम्ही इंटरनेट मीडिया सुद्धा यूज करू शकताय. हे आहेत कन्व्हेन्शनल मीडिया. नॉन कन्व्हेन्शनल रुरल सेंट्रिक मीडिया मध्ये काय आहेत बघा, व्हिडिओ व्हॅन. सो व्हिडिओ व्हॅन, many marketers now use video van for promoting their product. These van exhibit films, audio visual presentation, slide show, etc. आणि ह्या व्हिडिओ व्हॅन मधूनच काय केलं जातात तर काही एक्झिबिशन दाखवले जातात, किंवा तुम्ही जर तुम्हाला कधी बघितलं असेल तुम्ही तर म्हणजे काही अनाउन्समेंट केली जाते प्रोडक्टची, आणि असे प्रोडक्ट ह्या व्हिडिओ व्हॅन मधूनच सेल केले जातात. ओके. स्लाइड शो केले जातात. They also provide space for stocking, sample and product for sale. आणि काही सॅम्पल तुम्ही दाखवता म्हणजे लाईक अ डिमॉन्स्ट्रेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, आणि मग तुम्ही तुमचे प्रोडक्ट हे सेल करता इन व्हिडिओ व्हॅन मधून. ओके.
आणि मग सेकंड आहे हॅट्स, म्हणजे जर तुम्ही काही आठवडा बाजार वगैरे बघितला असेल, मंडई वगैरे म्हणू शकतो बघा आपण. मंडई आठवडा बाजाराचाच एक टाईप आहे. किंवा हॅट्स म्हणजे जिथे त्या काय म्हणतो आपण त्याला, अम्ब्रेला त्या हे करून तिथे जिथे प्रोडक्ट सेल केले जातात बघा. सो हॅट्स, मेलाज अँड मंडईज. So these are useful media of rural communication which can be used as a platform for the promote product and induce brand trial. म्हणजे जिथे रश मार्केट आहे अशा ठिकाणी हे जास्त यूज केले जातात. Folk media. Folk media includes folk song, folk dance and other any other form. सो स्ट्रीट शो, मॅजिक शो दाखवले जातात ह्या फोल्क मीडियाद्वारे आणि कंझ्युमरने हे अट्रॅक्ट केले जातं. देन डिमॉन्स्ट्रेशन मध्ये सुद्धा तुम्हाला प्रोडक्टची इन्फॉर्मेशन थोडीशी दिली जाते किंवा ते कसं यूज केलं जातं किंवा त्याच्यामध्ये काही फीचर्स आहेत हे ह्या डिमॉन्स्ट्रेशनच्या अंडर दाखवलं जातं. So companies can make use of demonstration to communicate about product to the rural people. Product use demonstration can be effective, especially for the illiterate rural customer. म्हणजे बऱ्याच वेळी आपण कम्युनिकेशन केल्यानंतर कंझ्युमर ना ती एखादी प्रोडक्ट अंडरस्टँड होत नसेल, दॅट टाइम वी विल प्रेफर द डिमॉन्स्ट्रेशन. कारण इलिटरेट पर्सन साठी डिमॉन्स्ट्रेशन ही एक बेस्ट मेथड आहे असं सांगितलं जातं. ओपिनियन लीडर. Rural consumer often make buying decision after consultation with the opinion leader. Opinion leader in the rural area is the considered to be knowledgeable and his advice is normally followed. आणि ओपिनियन लीडर म्हणजे काय, आता बऱ्याच वेळी जर तुम्ही रुरल एरियामध्ये बघितलं तर थर्ड पर्सनचं थोडंसं ओपिनियन घेऊन काय केले जातात तर प्रोडक्ट हे परचेस केले जातात. हे थर्ड पर्सन जे आहे त्यांना हे थोडेसे एज्युकेटेड असू शकतात किंवा त्यांना स्पेसिफिक नॉलेज असू शकतं. सो हे नॉन कन्व्हेन्शनल मीडिया सुद्धा आपण यूज करू शकतो. अँड लास्ट ऑर्डर. So these includes magic show, road show, interactive game, competition, sports, culture event, contest and so on. Okay. अशा माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो तर सेल करू शकतो. So this is strategy for effective rural marketing. Okay. Hope so तुम्हाला हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. So now we start our next question. This is very important question in marketing. What is digital marketing? Explain forms of digital marketing. आता हे यामध्ये फॉर्म्स विचारले जाऊ शकतात किंवा ट्रेंड्स ऑफ डिजिटल मार्केटिंग हाच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. देन टाइप्स ऑफ डिजिटल मार्केटिंग, असे तिन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो डिजिटल मार्केटिंग. Digital marketing is the component of marketing that utilize internet and online based digital technologies such as desktop, computer, mobile phone and other digital media and platform to promote product and services. डिजिटल मार्केटिंग ही मॉडर्न डेज मध्ये पॉप्युलर झालेली मेथड आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण काय करतो तर ऑनलाईन थिंकला जास्त इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. हिअर वी युटिलाइज इंटरनेट. ओके. Here we utilize desktop, computer, mobile phone, other digital media, etc. for providing or promoting our goods and services to the consumer. So it development during the 1990s and 2000. Okay, म्हणजे आफ्टर 1990s नंतर डिजिटल मार्केटिंग हे जास्त इंट्रोड्यूस झालं असं आपण म्हणू शकतो. Change that why brand and businesses use technology for marketing. As digital platform became increasingly incorporated into marketing plan and everyday life, and as people increasingly use digital devices instead of visiting physical shop. ओके. हे बऱ्याच वेळी आपल्याला फिजिकली शॉप मध्ये न जाता तर एखादी गुड्स अँड सर्व्हिसेस ही ऑनलाईन मिळत असेल तर आपण त्या गोष्टीला त्या फॉर्मला हे जास्त इम्पॉर्टन्ट देतो. सो दिस इज कॉल्ड द डिजिटल मार्केटिंग. सो याचे फॉर्म्स बघा काय आहेत. सो हिअर इन्क्लूड्स व्हेरियस फॉर्म्स ऑफ डिजिटल मार्केटिंग. दीज आर इन्क्लूड्स influencer marketing, viral marketing, mobile marketing, radio and television ads, electronic billboard, search engine optimization, pay per click, then social media marketing, content marketing and email marketing.
So we will learn in detail forms or types of digital marketing or trends of digital marketing. So first आहे कंटेंट मार्केटिंग. सो कंटेंट मार्केटिंग ह्या वर्डिंग वरून लक्षात येईल इथे आपण काय करतो कंटेंट प्रोव्हाइड करतो. कंटेंट मार्केटिंग इन्व्हॉल्व क्रिएटिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग कंटेंट लाईक टेक्स्ट, पिक्चर, मल्टीमीडिया that adds value for your audience instead of just broadcasting and advertising message. ओके, सो आपण ह्यामधून काय करतो तर ऍडव्हर्टायझिंग ही करतो. सो मग काही कंटेस्ट, टेस्ट, पिक्चर हे आपण काय करतो इथे प्रोव्हाइड करतो. ओके, then next is search engine marketing. So search engine marketing is all about getting your website to appear at the top of the result when someone search for your brand, your product and services and other relevant words and phrases. सर्च इंजिन माहिती आहे आपल्याला किंवा आपल्या फार जवळचा हे आहे असं आपण म्हणू शकतो. आपण इथे काय करतो तर जी इन्फॉर्मेशन आहे ही पर्टिक्युलर वेबसाईट वरून फाइंड आउट करतो. सो सर्च इंजिन सपोज जर आपलं स्पेशल असेल तर आपण काय करू शकतो यावरती आपल्या प्रोडक्टचे ब्रँड किंवा इन्फॉर्मेशन ही देऊ शकतो आपल्या सर्व्हिसेसचे वगैरे. सो सर्च इंजिन मार्केटिंग. देन डिस्प्ले ऍडव्हर्टायझिंग. डिस्प्ले ऍडव्हर्टायझिंग माहिती असेल तुम्हाला तर इथे पोस्टरद्वारे काय केले जातात डिस्प्ले केले जाणार आहेत ऍडव्हर्टायझिंग. सो डिस्प्ले ऍडव्हर्टायझिंग ऑल्सो नोन ॲज द बॅनर. ओके, अशा ज्या ऍड आहेत त्या बॅनर थ्रू दाखवल्या जातात. इथे तर ह्या पिक वरून तुमच्या लक्षात येईल डिस्प्ले ऍडव्हर्टायझिंग काय आहे. इट इज द लॉट लाईक द ट्रॅडिशनल प्रिंट ऍड्स गेट द मॅगझिन expect that they are online and you can target specific publication that you know your audience read. आणि इथे डिजिटली किंवा काय म्हणतात आपण कम्प्युटरद्वारे सुद्धा डायरेक्ट ऍड ह्या दाखवल्या जातात किंवा एखाद्या फ्लेक्स वरती बॅनर वरती ह्या ऍड सुद्धा डिस्प्ले केल्या जाऊ शकतात. दिस इज कॉल्ड द डिस्प्ले ऍडव्हर्टायझिंग. नेक्स्ट मोबाईल मार्केटिंग. So mobile marketing is almost as the broad as the digital marketing itself and will overlook with a lot of the other types. It involves doing everything you're doing on desktop but adopting its mobile as well as doing mobile specific things like in app advertising, sending text message and using social messaging app. It is especially important if you are targeting on younger audience who spend all their time on their phone. म्हणजे यंगर काय करतात तर जास्तीत जास्त टाइम हा मोबाईल वरती स्पेंड करतात. तर यासाठी वेगवेगळे काही ऍप आहे. तर ह्या ऍप मधूनच आपण काय करतो तर आपल्या प्रोडक्टची ऍड ही करू शकतो. ओके, सो दिस इज कॉल्ड द मोबाईल मार्केटिंग. Then social media marketing. So compared to other channels like television, print, and even online display advertising, social media add to whole new dimension of engagement and interaction. Instead of just broadcasting message out at a mass audience, you can really interact with your customer and listen to what they have to say. They are all sort of channels: Facebook, Instagram, Twitter, LinkedIn, uh, Pinterest, YouTube, Snapchat, etc. सो ह्यामधून आपण काय करतो तर सोशल मीडिया जे आहे त्यामधून वी कॅन इझिली इंटरॅक्ट अवर टार्गेट कस्टमर. मग फेसबुक असेल, लिंक्डइन असेल, ट्विटर असेल, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, असे वेगवेगळे सोशल मीडिया आपण इथे यूज करू शकतो. ईमेल मार्केटिंग. सो ईमेल मे सीम ओल्ड स्कूल इन द वर्ल्ड. ओके, म्हणजे ईमेल मार्केटिंग हे थोडंसं ओल्ड जरी असेल तरी सुद्धा तो एक इफेक्टिव्ह मीडिया म्हणून सुद्धा आता आपण यूज करतो आहोत.
world where everyone is instant messaging or Snapchatting, but email marketing is still one of the most effective digital marketing tool. आणि आता सुद्धा एक हा बेस्ट इफेक्टिव्ह टूल म्हणून ईमेल मार्केटिंग ला इम्पॉर्टन्स दिलं जातं. स्पेशली e-commerce side and retail brand are seeing a lot of success with pushing seasonal promotional and discount. ओके, ज्या काही डिस्काउंट आहेत म्हणजे प्रमोशन आहेत ते तुम्ही ईमेल मार्केटिंग मधून नक्कीच करू शकता. म्हणून आत्ताच सुद्धा एक पॉप्युलर मीडिया किंवा पॉप्युलर फॉर्म्स म्हणून ईमेल मार्केटिंग कडे बघितलं जातं. Then influencer marketing. So here marketer use or prefer some celebrity for our for the advertising purpose. Okay, काही advertising करण्यासाठी इथे तर मार्केटर काय करतात, काही सेलिब्रिटींना इम्पॉर्टन्स देतात. कारण सेलिब्रिटी एखादं जर प्रोडक्ट यूज करतायत, जेव्हा आपण काय करतो स्पेसिफिक एखादा सेलिब्रिटी आपल्याला जास्त अशा सेलिब्रिटींकडे आपण जास्त अट्रॅक्ट होतो. दॅट मीन्स हिअर वी कॅन इझिली परचेस अ स्पेसिफिक प्रोडक्ट जर तो सेलिब्रिटी स्पेसिफिक यूज करत असेल तर. ओके, सो this is the forms of digital marketing, right? एक minute. So our next question is, what is green marketing? Explain importance of green marketing. Green marketing is also known as the environmental marketing or sustainable marketing. It refers to all the activity that facilitate any exchange intended to satisfy human need and want in such a way that the satisfaction of the said need and want occur with the minimal determinal impact on natural environment. म्हणजे ग्रीन मार्केटिंगचं इंटेन्शन काय आहे, रिड्यूस पोल्युशन. ओके, किंवा जे इन्व्हायरमेंट हार्म होतं हे कुठेतरी कमी करण्यासाठी ग्रीन मार्केटिंगला इम्पॉर्टंट हे दिलं जातं. So according to American Marketing Association said, marketing is the performance of business activity that direct the flow of business from the producer to the consumer. When this business activity is carried out in such a fashion that is causes the least damage to the environment is known as the green marketing. It's very important thing. आता इथे लक्षात ठेवा, ग्रीन मार्केटिंग मध्ये काय सांगितलेलं आहे, causes the least damage of the environment. इन्व्हायरमेंटचं जे डॅमेजिंग आहे हे कुठेतरी कमी झालं पाहिजे, ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ग्रीन मार्केटिंगला इम्पॉर्टंट हे दिले जाते. सो इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन मार्केटिंग. फर्स्ट, social responsibility. Many firms are beginning to realize that they are member of the wider community and therefore must behave in an environmentally responsible fashion. आणि आता मॉडर्न डेज मध्ये बऱ्याच कंपनी काय करतात, तर ह्या ग्रीन मार्केटिंगला इम्पॉर्टन्स देतात. बिकॉज बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गनायझेशन इज प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन ॲज वेल ॲज सोशल वेलफेअर और सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला काय करावं लागेल, तर ज्या आपण सोशल वेलफेअर फॅसिलिटी आहेत ह्या प्रोव्हाइड करतोच, त्याचबरोबर मग सोसायटीसाठी वेगळं काही करता येईल, किंवा इन्व्हायरमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूने इथे काय केलं जातं, तर इको फ्रेंडली प्रोडक्टना इम्पॉर्टन्स दिलं जातं, किंवा इन्व्हायरमेंट हे लिस्ट डॅमेज कसं होईल ह्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं जातं, किंवा प्रोग्राम हे रन केले जातात. सो सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. नेक्स्ट, गव्हर्नमेंट प्रेशर. As with all marketing related activity, governments want to protect consumer and society. ओके, म्हणजे प्रत्येक बिझनेसला रिस्ट्रिक्शन असते गव्हर्नमेंटचं, की तुम्ही जे प्रोडक्ट प्रोड्यूस करताय त्याच्यामधून कंझ्युमरला कंझ्युमरला ऑलवेज प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी ते हार्म असू नये. मग ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही प्रोडक्शन घेताय ना, तर नक्कीच कुठे कॉन्सन्ट्रेट करा, इको फ्रेंडली प्रोडक्टला इम्पॉर्टन्स द्या, किंवा ग्रीन प्रोडक्टला इम्पॉर्टन्स द्या. ग्रीन प्रोडक्ट इन द सेन्स की इन्व्हायरमेंटला इम्पॉर्टन्स द्या. सो
दिस प्रोटेक्शन हॅज सिग्निफिकंट ग्रीन मार्केटिंग इम्प्लिकेशन. आणि नक्कीच तिथून काय होतं तर ग्रीन मार्केटिंग इम्प्लिकेशनला इम्पॉर्टंट हे दिलं जातं. देन कॉम्पिटेटिव्ह प्रेशर. Another major force in the environmental marketing areas has been firm desire to maintain their competitive position. In many cases, firms observe competitors promoting their environmental behavior and attempt to emulate this behavior. In some instances, this competitive pressure has causes an entire industry to modify and thus reduce its determinal environmental behavior. And competitive pressure, that means here some organization use competitor strategy and we follow a different strategy for the purpose of we build up a good relationship with customer or we create a different position in the mind of customer. म्हणजे एखादी जर कंपनीच्या प्रोडक्ट मधून कंझ्युमरना हार्म होत असेल किंवा इन्व्हायरमेंट हार्म होत असेल तर आपण काय करतो त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण आपलं प्रोडक्ट डिफरंट कसं आहे हे इंडिकेट करतो किंवा आपल्या प्रोडक्ट मधून इन्व्हायरमेंटला आपण कसं इम्पॉर्टन्ट दिलेलं आहे, पोल्युशन कसं कंट्रोल केलेलं आहे, इको फ्रेंडली ऍक्टिव्हिटीला कसं इम्पॉर्टन्ट दिलेलं आहे, ह्या गोष्टी इंडिकेट करतो अंडर द ग्रीन मार्केटिंग. नेक्स्ट, कॉस्ट और प्रॉफिट इशू. So firm may also use green marketing in an attempt to address cost or profit related issue. So disposing of environmentally harmful byproducts are becoming increasingly cost and in some cases difficult. Therefore, firms that can reduce harmful waste may incur substantial cost saving. आणि जेव्हा तुम्ही ग्रीन मार्केटिंगला इम्पॉर्टन्ट देता तेव्हा नक्कीच काय होणार आहे तर कॉस्ट सेव्हिंग झालेली बघायला मिळेल किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे रिड्यूस झालेलं बघायला मिळू शकतं. ट्रान्सपरन्सी. सो ग्रीन मार्केटिंग म्हणजे लाईक ऍज अ पार्ट ऑफ सोशल वेलफेअर म्हणू शकतो आपण, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कारण तुम्ही काय केलेलं आहे एक पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने ह्या गोष्टीला इम्पॉर्टन्ट दिलं जातं लाईक अ ग्रीन मार्केटिंग. सो मार्केटर शुड बी इथिकल इन क्लेमिंग द प्रोडक्ट ऍज अ इको फ्रेंडली. म्हणजे तुमचं इथिक्स इथे नक्कीच इंडिकेट होतं. दॅट मीन्स व्हॉट इज राईट ऑर व्हॉट इज रॉंग फॉर प्रोव्हाइडिंग द गुड्स अँड सर्व्हिसेस टू द कस्टमर. म्हणजे ग्रीन मार्केटिंग मध्ये तुम्ही काय म्हणताय की आपलं जे प्रोडक्ट आहे हे बेसिकली कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन करेल फर्स्ट थिंग, त्याच्यामधून कस्टमरना कुठेही हार्म होणार नाही सेकंड थिंग. देन जे आपण प्रोडक्शन दिलेलं आहे हे जेव्हा आपण प्रोडक्शन सेल करतो यामधून एन्व्हायरमेंट कुठेही डॅमेज होणार नाही, ह्या गोष्टीला तुम्ही इम्पॉर्टन्ट देताय अंडर द ग्रीन मार्केटिंग. दॅट इज वाय हिअर वी प्रेफर अवर इथिक्स or we produce eco-friendly products. They should be genuine and transparent about their claim. The business policy should also go with it. आणि नक्कीच तुमच्या बिझनेसची एक ट्रान्सपरन्सी कंझ्युमरच्या माइंड मध्ये इथे क्रिएट होऊ शकते. सो दिस इज व्हेरी गुड ऍडव्हान्टेजेस और इम्पॉर्टन्स इन ग्रीन मार्केटिंग. Consumer should be aware. If the company need to sell the product, it should make sure that the consumer are better aware of the benefit of green product and their growing necessary. The customer should know and main reason behind the issue of product that are eco-friendly. आणि नक्कीच माहिती आपल्याला आता मॉडर्न डेज मध्ये आपण काय करतो की केमिकल प्रोडक्ट पेक्षा थोडेसे नॅचरल जे आहेत किंवा काय म्हणतो आपण काय वर्डिंग आहे त्याला सो ज्यातून आपल्याला हार्म होणार नाही किंवा ज्याचे इम्पॅक्ट आपल्यावरती जास्त बॅड इम्पॅक्ट होणार नाहीत असेच प्रोडक्ट आपण लाईक अ ग्रीन प्रोडक्टला इम्पॉर्टन्स देतो. ओके, सो कंझ्युमर अबाउट प्रोडक्ट. ओके, सो लाईक अ ग्रीन. अँड लास्ट पॉइंट, customer participation. So the marketer should involve the customer in the initiative of the green marketing. Once the customer is a part of the causes, he or she will understand the concept better and the issue of the pricing etc. can be resolved. आणि नक्कीच जर एखादी ऑर्गनायझेशन ग्रीन मार्केटिंगला इम्पॉर्टन्ट देत असेल तर त्या ऑर्गनायझेशनची इमेज ही कशी असते, बेटर असणार आहे इन द माइंड ऑफ कस्टमर. फॉर एक्झाम्पल एक कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये प्रोडक्टची क्वालिटी बेटर आहे पण इन्व्हायरमेंट वरती त्याचे जास्त बॅड इम्पॅक्ट होत आहे,
आणि सेकंड एक कंपनी अशी आहे त्या कंपनीचे प्रोडक्ट किंवा प्राइस हे ओके आहेत, पण इन्व्हायरमेंट त्यामधून काय होतं तर इन्व्हायरमेंटल पोल्युशन कमी होतं किंवा खूप कमी डॅमेज होतं असं आपण म्हणू शकतो. तर नक्कीच कंझ्युमर काय करेल सेकंड कंपनीला इम्पॉर्टन्स देईल आणि त्या कंपनीचेच प्रोडक्ट हे परचेस करतील. सो कस्टमर पार्टिसिपेशन अंडर इन ग्रीन मार्केटिंग. होप सो तुम्हाला आजचे तिन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील. थँक्यू. जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल.